सुकी भाजी म्हटलं की आठवते ती डब्यातील भाजी. आणि डब्यासाठी आपल्याकडे हमखास केली जाते एक खास भाजी, कोबीची सुकी भाजी. आज आपण बनवणार आहोत कांदा आणि लसणाशिवाय झटपट तयार होणारी कोबीची भाजी. कोबीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी चिरलेला कोबी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, ताजी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे खिसलेला नारळ, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम चिरलेला कोबी स्वच्छ धुवून निथळत ठेवा. यानंतर तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात एक एक करून हिंग, मोहरी, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हळद घालून फोडणी तयार करा. या फोडणीचा छान सुवास सुटला की मगच यात चिरलेला कोबी घाला व मोठ्या विस्तवावरच कोबी परतत रहा. झटपट तयार होणारी कोबीची ही भाजी सतत परतत राहिलं पाहिजे. दोन ते 3 मिनिटं सतत परतल्यानंतर या भाजीवर मीठ घाला व छान एकजीव करा. लक्षात ठेवा की कोबीची ही भाजी आपण जास्त शिजवणार नाही आहोत. त्यामुळे झाकण न घालता आणि पाणी न घालताच फक्त तेलावर परतूनच ही भाजी तयार करायची आहे. साधारणतः 5 मिनिटात ही कोबी बोटचेपी होईल. आता वरून कोथिंबीर आणि किसलेला ओला नारळ घालून कोबीची ही भाजी 2 मिनिटं परतून घ्या. तयार झाली कोबीची भाजी. ही कोबीची भाजी गरम गरम पोळीसोबत सर्व्ह करा आणि डब्यासाठी आवर्जून बनवा.